थांबूया का आपण? बरं काय आणू का? शक्ती सिया सिया शक्ती 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 उठ. शक्ती डोळे उघड. शक्ती शक्ती सॉरी, आपल्याला माफ कर. आपण तुला बिना चपलीचं व्रत करायला भाग पाडलं. शक्ती ए नंद्या नंदा छत्री हो. शक्ती पोचरा. पाणी दे पाणी दे पाणी दे. हा ये. शक्ती 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 पाणी दे. तू ठीक आहेस ना? कसं वाटतंय तुला? मी ठीक आहे. शिवा सर चल आपण जाऊया. शक्ती मला हे व्रत पूर्ण करायचं. शक्ती आता तू अनवाणी चालत जायचं नाही देवळात. आपण दोघं मिळून पूजा करायची. हे भावा, अरे मंदिर अजून 1 किलोमीटर लांब आहे. तू असं जाणार होय मंदिरात? हर हर महादेव. शक्ती तुझ्या पायानं तर फोड आलेत. पायांचं नंतर बघू, आधी पूजा करूयात. चल. नंद्या पूजेचं सामान दे.
पावितस्थले गलेवलं ललम्बितां भुजङ्गतुङ्गमालिकां डमट्टमट्टमट्टमन्निनादवट्टमर्वयं चकारचण्डताण्डवं करोतु नः शिवः शिवम् जलप्रवाहपावितस्थले गलेवलं ललम्बितां भुजङ्गतुङ्गमालिकां डमट्टमट्टमट्टमन्निनादवट्टमर्वयं चकारचण्डताण्डवं करोतु नः शिवः शिवम् शिवा, अरे तुझे पाय पोळलेत. ओके आपण. शिवा, स्वतःचं दुःख लपवून तू माझ्या दुखण्यावर फुंकर मारतोयस. अरे शिवा, काय गरज होती तुला असं अनवाणी इथे चालत यायची? माता पार्वतीसाठी. माझ्या शंभू महादेवाने माता पार्वतीचं प्रेम जिंकण्यासाठी उन्हातानात पावसा पाण्यात बर्फात तपश्चर्या केली आणि माता पार्वतीचं प्रेम जिंकलं. मग त्याच्या छोट्या भक्ताने आपल्या प्रेमासाठी फक्त त्या उन्हातून बिन चपलेचं चाललं तर काय फार मोठा पराक्रम नाही केला. समजलं का? इडली सांबार. मी काय म्हणतो विजयलक्ष्मी, लग्नाची बोलणी करून लवकरात लवकर साखरपुडा उरकून घ्याव्या बघ. अयो, आपल्याला लाख वाटेल साखरपुडा उरकून टाकूया म्हणून, पण शिवा आणि शक्तीला काय वाटतंय ते महत्वाचं नाही का? त्यांची तयारी असायला नको का? मी काय म्हणते, शक्ती मंदिरात पोहोचली असेल का? ते नंदू आणि वस्त्राचा काही फोन बिन आला होता का? बिचारी अनवाने महादेवाची पूजा करायला गेली. या वयात हे असं खडतर व्रत निभावता येईल का हो तिला? हे बघ, आपली शक्ती व्यवस्थित निभावून नेईल बघ, तू त्याची काळजी करू नको. आणि ती काय एकटी गेली आहे का? साक्षात शंभू महादेवाचा भक्त, तिचा होणारा नवरा, आपला होणारा जावई आहे ना तिच्या सोबत शिवा. तो तिची नीट काळजी घेत असेल बघ. आपल्या शक्तीचे पाय आहे ना तो भाजूच देणार नाही बघ. मी काय म्हणतो विजयलक्ष्मी, एव्हाना पूजा संपली असेल ना? तुम्ही म्हणताय ना तसंच होऊ दे बघा. तसंच होणार विजयलक्ष्मी. नाही म्हणजे मी सांगतो म्हणून नाही ग. काय विजयलक्ष्मी, शक्ती शिवाचं आहे ना एकमेकांवर खूप प्रेम आहे बघ. म्हणजे एकाच्या डोळ्यात पाणी आलं ना की दुसऱ्याचे डोळे लगेच भरतात बघ. म्हणून म्हणतो विजयलक्ष्मी, जास्त वेळ वाया घालवू नको. लगेच मुहूर्त बघू आणि साखरपुडा करून देऊ आणि पाठोपाठ लगेच लग्न करून टाकू बघ. काय विजयलक्ष्मी, घोंगडं जास्त वेळ भिजत ठेवलं ना की ते विरून जातो बघ. नात्याचंही तसंच असतं बघ. विरून जाईपर्यंत भिजत ठेवायला नको. एकदम बरोबर बोलताय बघा तुम्ही. पण मी काय म्हणते, शक्ती शिवाच्या साखरपुड्याबद्दल आपण तिच्या काका काकूंना म्हणजेच प्रिन्स सरकार आणि भद्रावती मॅडमला कानावर टाकलं पाहिजे. हा, किती झालं तरी ते तिचे सख्खे नातेवाईक असतात ना. करेक्ट, तुझं म्हणणं पटतंय मला. त्यांच्या कानावर हे घातलंच पाहिजे, त्यानेही आनंद होईल बघ. मी काय म्हणतो, आजच आपण प्रिन्स निकारवींच्या बंगल्यावर जाऊया आणि त्यांच्याशी बोलून घेऊया. आता मगाशी काय सांगितलं होतं मी? हो हो, माहित असतं. घोंगडं जास्त वेळ भिजत ठेवलं की ते विरून जातं. करेक्ट. अगं मग थांबली का? चल आवर पटकन पटापट. बरोबर, मी पण आवरतो. बरोबर, मी आवरते. हो हो.
कशी हरू शकते? इम्पॉसिबल. माझी हार अजिबात मला मान्य नाहीये. मला अजिबात मान्य नाहीये. मोहिनी एक मिनिट मोहिनी मला सांग, तुला कोणी हरवलं आणि कुठच्या स्पर्धेत हरवलं? मला आत्ताच्या आत्ता त्याचं नाव सांग. मी आता जातो, त्याच्याशी स्पर्धा करतो आणि अशा एवढ्याशा ट्रॉफ्या घेऊन येतो. मला सांग फक्त त्याचं नाव सांग. शट अप, नाही तर तुला जाळून टाकेन मी. अरे हे काय आहे सगळं? का एवढं आगाऊपण करतेस तू? काय तुला कोणी काही बोललं का? असं कसं झालं? अरे काय झालंय? तो शिवा शक्तीकडे निघून गेला. मी त्याला पूर्ण वश केलं होतं. मग तू त्यातून बाहेर कसा पडू शकतो? नेमकं काय झालं सांगणार आहेस का तू? एक मिनिट, तू त्या शिवाच्या घरी गेली होतीस ना? काय झालं मग? हो मी गेले होते, पण नेमका देवघरातला बल्ब फुटला आणि शिवा भानावर आला आणि मग तो शक्तीच्या मदतीसाठी निघून गेला आणि तेही तिला स्वतः उचलून मंदिरात चालत अनवाणी गेला. काय झालं हसायला तुला? आता तुझं हसू झालंय म्हटल्यानंतर हसू तर येणारच ना. मला म्हणाले होते ना, शिवा आणि शक्तीमध्ये फूट पाडणं इतकं सोपं नाहीये. पण ऐकले नाहीस तू? काय म्हणालीस? उल्का आहे मी, उल्का भस्म करून टाकेन. पण काय झालं? पहिल्याच डावात उल्केवर वीज भारी पडली. म्हणून सांगते, जमिनीवर राहा, जास्त उडू नकोस, कळलं? तुझे सल्ले तुझ्याकडेच ठेवायचे. मला आता हे सगळं चेटकोबाला सांगावं लागणार आहे. काय करू तुम्ही सगळं? चेटकोबा, मला आता तुझी गरज आहे. मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर हवी आहे. कुठे आहेस तू? चेटकोबा प्लीज समोर ये. कुठे आहेस तू? ये ना प्लीज. ए, तू 10 आकांड तांडव थांबव. हा, या घरातल्या वस्तू तुझ्या बापाने आणून दिलेल्या नाहीयेत. ए मोहिनी, हा चेटकोबा घेऊन गेला की काय? नाही मोहिनी कुठे गेली? मोहिनी हे काय झालं हिचं? लिट्टी चोखा, बापरे, सांबार चटणी, लाल हिरवी चटणीचं. बॉस काय झालं हिचं? हे मोहिनी झाली माती. अति केले ना की अशी माती होते. काय करायचं आता हिचं? काही नाही, आवरायचं आता. कोणी आहे का घरात? बोलली. परत बोल. आवाज येऊ दे ना. सावकाश वा. सावकाश. सांभाळ. हळू. सावकाश. अम्मा अप्पा एवढ्या दुपारी लॉक करून कुठे गेले असतील? देवीच्या देवळात वगैरे गेले असते. देवळात एवढ्या भर दुपारी? बट टेम्पल इज ओपन ओनली 1 to 4. हा, अरे कामासाठी वगैरे गेले असतील बाहेर. काही दुकानात वगैरे गेले असतील. नशीब तुझ्याकडे एक्स्ट्रा चावी होती. शक्ती, अगं पाय बघ तुझा किती लाल झालाय. थांब, आपण बर्फ आणतो, बरं वाटेल बर्फाने. अरे थांब. बर्फ आल्यावर बरं वाटेल ना? जरा थांबा.
शिवा शिवा तू राहू दे ना. तू माझ्या पायाला हात नको लावूस. तू असं पायाला हात लावतोयस ना ते मला बरं वाटत नाही रे. काय बरं वाटत नाही? आपल्याला पण असं काही झालं असतं तर मग तू काय केलं असतं? आपली पण अशीच काळजी घेतली असते ना तू. शे आम्ही दोघं जाऊन जरा बाहेर दुकानावर थंड पिऊन येतो. हा नाही मी थंड पित नाही, मी डायटिंग वर आहे. तू जाऊन ये. बस तर या. चल हा चल चल चल. शिवा शिवा रे तुझ्या डोळ्यात पाणी काय काय झालं? सॉरी शक्ती. आपण असं कसं काय बोललो तुला की तू अनवळी चालत जा आणि ते पण एवढ्या भर उन्हात. शिवा अरे नको एवढा विचार करूस. हे बघ जे काही झालं ना ते शंभू महादेवाची इच्छा होती असं समज. नाही पण आपण असं कसं काय बोलू शकतो? आपल्याला काही कळतच नाही शक्ती. बास शिवा आता यावर विचार करू नकोस तू. हे बघ मला त्रास होतोय म्हणून तू स्वतःच्या मनाला त्रास करू नको घेऊस. नाही त्रास नाही पण आपल्याला आठवतच नाही की आपण हे का आणि कसं बोललो. या 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 या. ही बाहुली कसली? बाहुली सुंदर आहे ना खूप. बाहुली खूप सुंदर आहे. बाहुली 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 ते बाहुली ऍक्च्युली ती कोरोनाची आहे. माझी तो तुझी. माझी बाहुली. बाहुली माझी कधी माझीच आहे. सुंदर बाहुली. पुढे पुढे. सुंदर बाहुली. मला हस्तकलेची स्पर्धा होती ना त्याच्यासाठी मी तयारी केली होती. म्हणजे त्याच्याकडे बघा धान्य कडधान्य पिठापासून जे आपण बनवतो ना हस्तकला त्याची स्पर्धा होती. तिकडे मला जायचं म्हणून मी आहे ना पिठाची बाहुली बनवली. माझी बाहुली बनवली. कशी वाटली? सुंदर आहे ना? खूप सुरेख बनवली. रे वा. कोरोना म्हणजे तुझ्यात इतका मोठा आर्टिस्ट आहे. दडलेला आर्टिस्ट. आम्हाला माहित नव्हतं. बघा ना किती सुंदर बाहुली आहे माझी. माझी बाहुली. आता कशी आलीस माझ्या हातात? बाहुली माझी बाहुली. किती छान आहे ना बाहुली. छान आहे. मी जातो स्पर्धेला नाही तर काय स्पर्धेतून बात करते. निघ निघ लगेच निघ. आराम आता जरा सावकाश आणि नाजूक आहे. कोरोना वेळ आमचं. कोरोना काय काय करत बसेल ना कळणारे नाही. हे बघा काय माकड उड्या करून ठेवल्यात. तुम्ही या ना. तुम्ही या ना. बसा ना. बसा. काय करून ठेवले ह्याने. बसा बसा. हे ठेवायचे. बसा बसा बसा. अरे बसा ना साहेब तुम्ही बसा ना. अहो बसा. अहो नाही साहेब कसं दिसतं ते. बसा ना. अहो बसा ना. बसा ना. मग कसं काय येणं केलं? तुम्ही शक्तीला भेटायला आलात का? पण ती घरात नाहीये. ती कोणतं तरी व्रत करायला गेलीये बाहेर. नाही ते माहित असतं आम्हाला. आम्ही वेगळ्याच कारणाने आलो आहोत बघा. काय कारण? प्रिन्स साहेब तुम्हाला माहितीच आहे की शिवाचं आणि शक्तीचं एकमेकांवर प्रेम आहे.
म्हणून म्हटलं ही प्रेमाची गोष्ट जरा पुढे सरकवूया. नाही, कळलं नाही तुम्हाला काय म्हणायचंय. शिवा आणि शक्तीच्या साखरपुड्याची बोलणी करण्यासाठी आलोय आम्ही. मोहिनी 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 माझी मोहिनी. प्रिय मोहिनी, तू किती सुंदर आहेस. मी पण काल सलून मध्ये जाऊन आहे ना माझे केस बारीक केले, केस काळे केले, दाढी ट्रिम केली, फेस मसाज केला, पण कदाचित तुझ्या इतकं सुंदर नाही होता आलो मला. पण मोहिनी, तू बाहुलीच्या रूपात असून सुद्धा किती सुंदर दिसतेस मोहिनी. खरं सांगू मोहिनी, मी जेव्हा पहिल्यांदा तुला बघितलं ना तेव्हा माझ्या काळजाची आहे ना तार छेडली गेली. माझं काळीज असं धड 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 व्हायला लागलं. खरं सांगू का, तुझ्या या सौंदर्याचा ना मला फायदा घ्यायचा आहे. ए वडी, नाही नाही नाही, असं 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 वाईट विचार करू नकोस. वहिनी वहिनी, खरं सांगू का, हीच ती वेळ आणि हाच तो क्षण. मला माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी मोकळ्या करायच्यात. तिला आम्ही लहानाचं मोठं केलं, पण तुमचं रक्ताचं नातं असतं ना. आणि तुमची पुतणी आहे या नात्याने तुमचा तिच्यावर आमच्या आधी अधिकार आहे. म्हणून म्हटलं गोष्ट पुढे नेण्याआधी तुमच्याशी बोलावं. आमच्याशी बोलायचंय. मग साखरपुड्याची बोलणी करायची ना. अहो, यात बोलायचं काय. नाही म्हणजे कसं आहे, बरोबर आहे, शक्ती आणि आमचं रक्ताचं नातं आहे, पण तुम्ही दोघांनी तिला लहानपणापासून सांभाळलंय. एकदम तळहाताच्या फोड्यासारखं जपलंय. आम्ही काय, लागा तयारीला लागा. हो, तुम्ही तयारी करा, आम्ही तयारी करतो. मग साखरपुड्याची तारीख काढू. हो, पण त्याआधी ही आनंदाची बातमी शिवाच्या वडिलांना सांगायला लागेल ना. लगेच लगेच लगेच, चला चला, तुम्ही तयारीला लागा, आम्ही पण तयारी करतो. निघा निघा, हो. लगेच निघा आणि सांगा. लगेच लगेच निघा निघा. येतो. हा, लगेच आम्ही पण तयारी करतो. या या. साखरपुड्याची तयारी करायची. इथे माझी साखर वाढली आहे. ही मोहिनी कुठे आहे, तिचं काय करायचंय.